नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी ही जीवाचा हात जोडून माफी मागते आणि बोलते, आज माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध ऑफिसला जावं लागत आहे, मला माफ करा. आता जीवा तेव्हा बोलतो, तू अशी माफी मागू नकोस, कारण आपल्या दोघांच्या स्वप्नांपैकी एकाची जर स्वप्न पूर्ण करायची वेळ आली तर मी तुझे स्वप्न निवडेल. आणि तो बाहेर जात असताना पार्थला बोलतो, दादा मला माहिती आहे मी तुझ्यापासून खूप मोठी गोष्ट लपवली, परंतु आजचे दिवस तरी तू का होईना आपल्या या छोट्या भावाला माफ करशील का. आणि त्यावेळेस पार्थचा फोन येतो आणि पार्थ हा त्याला काहीच उत्तर देत नाही व अतिशय नाराज होऊन जीवा हा तिथून निघून जातो. आणि ह्या सर्व प्रकार नंदिनी देखील पाहत असते आणि नंदिनी स्वतःशीच बोलते, जोपर्यंत मी जीवाने विकलेला दागिने घरामध्ये घेऊन येणारच आणि जीवा हा लागलेला हा डाग मी पुसल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तर तिकडे आपण पाहतो रम्या ही वसुंधराला बोलते आजी, रम्या सर्वांच्या समोर जीवाला शब्दातून असे चिमटे घेणार आहे, त्याला दुःख तर झालेच पाहिजे. तर इकडे आपण पाहतो नंदिनी ही काव्याला बोलते, काव्या जीवाला या मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याची बायको खमकी आहे, मी जीवाला यामधून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आता येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही कशा प्रकारे जीवाने विकलेला दागिना परत मिळवणार व जीवावरचा एक मोठा आरोप पुसून काढणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.